तामिळनाडूमध्ये जेव्हा मागच्या वर्षी महापूर झाला त्यावेळी एका IT इंजिनियरनी त्याच्या ह्याच्यावर लिहिलेले आहे फेसबुकवर की माझ्याकडे लाखो रुपये आहेत आणि गेली 3 दिवस मी उपाशी आहे, कारण माझ्या बिल्डिंगच्या खाली इतकं पाणी आहे की मला उतरताच येत नाहीये. त्यामुळे एक दिवस आपल्या सगळ्यांकडे खूप पैसे असतील, गाड्या असतील, घोडे असतील, सगळं असतील, कारण ती ग्रीड जोपर्यंत आपली संपणार नाही, ती हाव जोपर्यंत आपली संपणार नाही तोपर्यंत आपण कमवत राहणारच आहोत. ते सगळं असेल पण खायला मात्र अन्न नसेल, हे मात्र आपण सगळ्यांनी फार गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आजच जर शेतकरी बांधवांचा विचार केला आणि त्यांची फार मोठी डिमांड नाही आहे, 100 रुपये घातले तर त्यांना 150 रुपये पाहिजेत, बाकी काही त्यांचं म्हणणं नाही. आणि हे फार स्वाभाविक आहे. उन्हातानात शेतकरी राबतो, तो दरवर्षी जुगार खेळतो, एकदा पेरणी चुकली तर दुबार पेरणी तो करतो. जे खूप चांगल्या पदांवर आहेत, ज्यांना 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, त्या सगळ्यांनीच या गोष्टीकडे माणुसकीच्या नात्यानं बघणं गरजेचं आहे.